प्रिया बरं झालं तुम्हाला इथेच भेटलीस. मी तुझ्या रूम मध्येच येणार होते. का ग, काही बोलायचं होतं का? हो, मला यांच्याबद्दल थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. काय झालं? तो खूप बोलला का तुला? अगं नाही, ऍक्च्युली हे मला काही बोललेच नाहीत. त्यांचा पूर्ण विश्वास आहे माझ्यावर आणि प्रिया त्यांनी माफ केलंय अगं मला. काय? तू खरं बोलतेस? हो, अगदी खरं. मंजिरी मला मला केवढा आनंद झालाय मी सांगू शकत नाही तुला. मला कळतच नाही मी काय करू. म्हणजे नाचू गाऊ की काय करू? अगं हो, मला माहिती आहे तुला खूप आनंद झालाय ते. खरंच प्रिया, तू, विहंग भाऊजी, तुम्ही दोघंच होता ज्यांनी मला खूप सपोर्ट केलाय. खरंच मी तुम्हा दोघांची खूप आभारी आहे. मंजिरी, आभार कसले त्यात? विहंगचं माहिती नाही, पण तू या घरात आल्यापासून मला एक जवळची मैत्रीण मिळाली. मग मी तुझी मदत नाही करणार का? बरं, तिन्ही सांजेची वेळ झालीये, मी दिवा लावून येते. हो चालेल, मग बोलू. कुठलं गाणं लावूया? नाचावंसं वाटतंय ना तुला? जेवढे मोठे मोठे प्लॅन्स तुम्हाला सांगत असलेलं सगळं तत्वज्ञान मातीत गेलंय. मग सेलिब्रेट नको करायला? सांग ना कुठलं गाणं लावू? तोंड बंद ठेव नेत्रा. आधीच माझं डोकं खूप तापलंय. अरे देवा, सत्तेजित एक दिवस जीव घेणार आहे माझा. काय ग, एवढं घाबरायला काय झालं तुला? इथे खरं तर माझी मला भीती वाटायला हवी होती ऍक्च्युली. माझ्यासोबत माझ्या समोर बसला होता तो, आणि तुला काय झालं ग? तुझी गोष्ट वेगळी आहे आणि माझी गोष्ट वेगळी आहे. तुला चांगली जमते रे नौटंकी करायला, मला नाही जमत. असं सत्तेजित घरापर्यंत येऊन पोचलाय. उद्या माझा जीव घेईल तो. नाही, अजूनही एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली नाहीयेस. सत्यजित समोर यायला का घाबरत होतीस ग तू? काय हरकत काय त्याच्या समोर यायला? ती गोष्ट वेगळी आहे रे. मग ठीक आहे माझ्याकडे वेळ. सांग, सुरू कर. कोल्हापूर नगरी होती, तिथे सत्यजित मुधोळकर नावाचा एक राजा राहत होता. सुरू. तुला मस्करी सुचते? इथे भीतीने माझा अर्धा जीव चाललाय आणि तुला मस्करी सुचते? हो, मग सुरुवात कोणी केली होती? ठीक आहे, नाही करत मस्करी. हाताची घडी तोंडावर बोट. आता बोल. त्या दादा होळकरने सगळा लोचा करून ठेवलाय. आधी ती विहंगाची बायको मधुरा, तिला सतवायला सांगितलं. ते काम तिथे अर्धवट राहिलं आणि मला तुझ्या मागे पाठवलं. तुझी सेवा करायला नको का? मी माझं काम व्यवस्थित करत होते. कोण आहेस तू? निशा नाव आहे माझं. मी विहंगाची मैत्रीण आहे. चल तू निघ लवकर. तुला जो काय तमाशा करायचा ना, तू विहंगासोबत बाहेर करायचा, माझ्या घरात नाही. निघ लवकर. थांब. तुम्ही काय, तुझं तर सोडच ग, पण त्या दादाला सुद्धा अक्कल नाहीये का? अरे 2 कामं एकाच माणसाला सोपवायची. गप्प बसा आता. गप्प बस काय गप्प बस? आता एक काम कर, त्या दादाला फोन कर आणि सांग काय घोळ घातलाय तो. पर्यंत मलाच काहीतरी विचार करावा लागतो. शेवटी काय, तुम्हा लोकांचा तारणहार मीच. हा आशिष, ज्याला तुम्ही वेडा समजत होते ना, वेडे तर तुम्हीच आहात. मलाच काहीतरी करावं लागतं.
सगळं मुसळ केरात. नशिबानी पलटी मारली म्हटल्यावर आता काय करणार? सगळंच संपलंय. शी, ह्याचं काय आता? बोला. अहो काय बोला? व्हॉट इज दिस? नो कॉल, नो फोन, नो टॉकिंग. व्हॉट इज दिस? मिस्टर होळकर, काय झालंय? नीट काय ते सांगा. हे बघा, तुमची कोडी सोडवण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. अहो कोडी घालण्यात आम्हाला सुद्धा इंटरेस्ट नाही हो. सगळा प्लॅन फसला तुमचा. रथ उलटा, घोडे पसार. काय चाललंय काय हे? तुम्हाला काय बोलायचंय? नीट काय ते सांगा ना लवकर. बघा, म्हणजे आता आम्हीच नीट सांगा. आमच्या सोनेरी किसानच्या देखण्याताईंचा फोन आला होता. त्या म्हणाल्या कामात काहीच प्रगती नाही अजून. मला कळतंय तुम्हाला काय बोलायचंय ते. मी विचार करतेय काय करायचं याचा. कळलं? तुम्ही विचार करणं सोडून द्या. विचार मंथन करायला आम्ही आणि तांबडे बाबा समर्थ आहोत. तुम्ही फक्त साडी बदला आणि ताबडतोब निघा. लवकर निघा, वेळेत पोहोचा. काय आहे तुमच्या घरी हो? सारखं सारखं काय घरी या लावलंय? तांबडे बाबा आणि युद्धनीती हे पुस्तक वाचले तुम्ही? खंड 14 मध्ये बाबांनी लिहिलंय, जेव्हा आपलीच खेळी आपल्यावर उलटते तेव्हा आपल्याच पोटात बैठक घ्यावी लागते. जेव्हा प्रश्नोत्तराचा तास संपला, शाळा सुटली, पाठी फुटली. लवकर निघा, वेळेत पोहोचा. धन्यवाद. ही डोकेदुखी कधी संपणार आहे काय माहिती. तू काय मला कायमचं घराबाहेर घालवतेस? अगं मी एका दिवसासाठी चाललोय फक्त हैदराबादला. एवढे कपडे? अहो असू द्या. बस, आणि तू बस इकडे. अहो, मी मी करते लावतो ना. बॅग. मंजिरी प्लीज. सांगून ऐकत नाहीस कधी. तुम्ही आज सकाळी मिस नयना जाधवांच्या घरी गेलो होतो. भेटायचं होतं त्यांना, पण आजही ते भेटल्या नाहीत. चमत्कारिक बाई आहे. तो एकटाच होता घरी. त्याला या अशा अवस्थेत एकट्याला सोडून जाणं. पण मग तुम्ही तिथे कशासाठी गेला होता? त्याच्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च आपण करतोय. नाही म्हणजे मी आतमध्ये एंट्री घ्यायची का इथनच माघारी फिरायचं? आजी आत ये. मनापासून बोलतेस ना व? बस. बस तर बस. मी कुठं काय बोलली? पण हा, आता एक गोष्ट मात्र बोलणार आहे. देवा शपथ सांगते, म्या काय बघितलेलं नाही, म्या काय ऐकलेलं नाही, आणि म्या कुठं बी काय बी बोलणार नाही. आजे, तुझं काम काय होतं सांग ना. माझं म्हातारीचं काय काम असणार आहे? जायच्या आधी देवाचा अंगारा लावून जा एवढंच सांगायचं होतं. हो, पण त्याआधी औक्षवंत आलो. आईच्या आणि आत्याच्या पाय पडून येतो. आजी, म्या कुठं काय बी बोलणार नाही. असं काय करतेस मधुरा? थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपण जे काही करतोय ना ते मंजिरीच्या भल्यासाठीच करतोय. यात कसलं आलंय भलं प्रिया? तुला खरं सांगू, यापूर्वी सुद्धा मला तुझं म्हणणं काही मनापासून पटत नव्हतं, आणि आता सुद्धा इतका विचार करून तुझं म्हणणं मला काही पटत नाही.
बघ, तू शांतपणे विचार करत नाहीयेस म्हणून तुला माझं म्हणणं पटत नाही. फक्त एकदा शांतपणे विचार कर, तुला पटेल मी काय म्हणते ते. हे बघ, मला मान्य आहे ना, आपण जे करतोय ना ते वरवर चुकीचंच वाटतंय, पण आपण मंजिरी आणि सत्यजितचा संसार मोडण्याचा प्रयत्न करतो. कारण जो संसार कधी प्रेमाच्या आधारावर उभाच राहिला नाही, तो टिकवण्याचा किंवा मोडण्याचा प्रश्न येतोच कुठे, सांग मला. हे बघ, आता महत्वाचं काय, मंजिरीला सत्यजितच्या तावडीतून सोडवणं. सत्यजित काय कोणी धर्मात्मा किंवा साधू संत नाही, सुटाबुटात वावरणारा राक्षस येतो. 24 तास सतत स्वतःच्याच गुरमीत असतो. स्वतःचं खरं कसं होईल याचाच विचार करत असतो. असा माणूस काय करणार आहे संसार? त्यांनी तर बाळ जन्माला आल्यानंतर मंजिरीला निघून जा असंही सांगितलं होतं. म्हणजे आता तूच विचार कर ना, तो किती निर्दयी येते. हो, मला मान्य आहे जिजू असं म्हणाले होते, पण आता त्यांनी त्यांचा निर्णय बदललाय. मला विहंगाने सांगितलंय. इथेच चुकतेस तू मधुरा. मला कळतच नाहीये, तुला समजत कसं नाहीये. हे बघ मधुरा, तू फक्त एवढं कर, जाऊन सत्यजितला सांग की आशिषचं आणि मंजिरीचं पूर्वीपासून अफेअर होतं आणि आताही आहे. हे ऐकताच तो स्वतःहून मंजिरीला सोडून जाईल आणि मंजिरीचं आयुष्य सुखाचं होईल. ती तिच्या बाळाबरोबर आनंदात जगेल. प्रिया, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय? अगं, मी माझ्याच दीबद्दल खोटं कसं बोलेन? मधुरा, जर तुझ्या एका खोटं बोलण्याने मंजिरीचं अख्खं आयुष्य सुखी होणार असेल तर काय हरकत आहे असं खोटं बोलायला? नाही, हे सगळं मला काही पटत नाहीये. हे बघ, तू मला काही सांग, ते मी सगळं मान्य करायला तयार आहे, पण माझ्या दीविषयी मी नाही खोटं बोलू शकत. मधुरा, तू दीचाच फोन आहे. हॅलो, हाय दी, कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त, मज्जेत. बोल, कशी काय आठवण काढली? मधुरा, मला थोडं बोलायचं होतं अगं तुझ्याशी. बोल ना. मी आशिषला भेटते हे यांना सांगितलं अगं. मग काय बोले जिजू? मधुरा, माझा विश्वास खरा ठरला. हे काही बोललेच नाहीत अगं मला. यांनी माफ केलंय मला. काय सांगतेस काय? नी जिजूने तुला माफ केलं? हो, खरंच. जनावर झालं काय? काय ग हं? शाले, काय करतेस? अहो, काय नाही, जरा घरी बसून कंटाळा आला होता. टीव्ही बघायचा म्हटलं तर तेच कार्यक्रम बघावे लागतात. म्हटलं पेपर मधलं कोडं सोडवूया. काय ग, गौऱ्याबरोबर डागदरकडे गेली होतीस ना? काय म्हणले डागदर? काय नाही, ते म्हणाले छान ठणठणीत आहात. चला, बरं झालं. बरं, मी हे विचारायला तुला आली होती. गौऱ्या म्हणला की समद्यांचं रात्री जेवण झालं की एकत्र भेटूया म्हणून. कशा पायी, तुला ठावा आहे? नाही बाई, मला काही कल्पना नाही. कशा पायी बोलावलं असेल त्यानं? काय मग, सुटते का नाही कोड? नाही, तसं सुटलंय, फक्त हा एक शब्द अडलाय. हा,
सर्वांना हवं हवंसं वाटणार, छोट्या छोट्या गोष्टीत सापडणार. प्रत्येकाला हवं हवंसं वाटणार आणि छोट्या छोट्या गोष्टीत सापडणार. अगं सुख दुसरं काय असणार. अरे खरंच की सगळं जुळतंय. बरं तुम्हाला सुचलं. एवढा विचार करतेय मी. अगं तेच तर आपल्या घरात यायचं राहिलं होतं ना. हा मी आज जरी काही बोलत नसले ना तरी मला समजत होतं बघ. अगं नुसती संपत्ती आणि समृद्धी असून चालत नाही. घरची लक्ष्मी समाधानी असावी लागते बघ. आत्ता कुठं मंजिरीकडे बघितल्यावर वाटायला लागले पोरगी समाधानी झाली आहे म्हणून. अगं समाधान नुसतं मानण्यावर नसते ग, ते देण्यावर बी असते. आपलं सत्या पहिल्यापासून राग आहे. प्रत्येक गोष्टीचा राग 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 करायचा. आत्ता कुठं निवळतोय ते समजायसाठी चांगलं आहे बघ. तापटपणा कधी बी वाईटच ग. माझी खात्री आहे माझ्या लेकराचा आणि मंजिरीचा संसार आता सुखाचाच होणार आहे बघ. आते आते अरे तू इथे? हैदराबादला जायला निघालो होतो मी. जायच्या आधी आत्याच्या पाया पडून जायचं होतं. एनिवे तिथे नसेल तर मी अच्छा, म्हणजे तुझ्या लेखी या खोलीत फक्त आत्या राहते, मी नाही. बघ ना, तू हैदराबादला चाललायस ही गोष्ट मला माहिती नाही. घरातल्या गोष्टी घरातल्या माणसांनाच माहिती असाव्यात प्रिया. जी माणसं सतत बॅगा भरून घर सोडण्याची धमकी देतात त्यांना घरातल्या गोष्टी माहित असण्याची खरंच गरज नाही. अच्छा, म्हणजे आश्रितांना मालकांच्या गोष्टी जाणून घ्यायची काही गरज नसते, रादर काही अधिकार नसतो, असंच म्हणायचं ना तुला? गुड. उशिरा का होईना तुला तुझी लायकी कळली. जेव्हा बायकोला नावं ठेवून माझ्या गळ्यात पडत होतास तेव्हा माझी लायकी कळली नव्हती. जर कळली असती तर तेव्हा ती चूक झाली नसती ना. तुझ्या इतका कृतज्ञ माणूस मी आजपर्यंत नाही पाहिला सत्यजित. म्हणजे तू बरेच दिवसात आरसा पाहिला. हे कानातलं तुझं आहे? माझ्या खोलीत म्हणजे माझंच असणार ना. जर हे कानातलं तुझं आहे प्रिया, तर मग हेही तुझंच असलं पाहिजे नाही का? बहुतेक असेल. बहुतेक? आता तर तू म्हणाली की तुझंच आहे. हो म्हणजे म्हणाले ते
म्हणजे याचा अर्थ प्रिया, आज मी ज्या ठिकाणी गेलो होतो त्याच ठिकाणी आज तूही गेली होतीस.